आत्ता तुम्ही जे मागं बघताय रेडमध्ये ते कॉमिक कॉम्प आहे. मी आत्ता लांगजावरनं आलेलो आहे आणि हे आहे 15,049 फीटवरती आत्ता मी आहे सध्या. आणि इथं तुम्ही बघू शकता एक रेस्टॉरंट पण आहे जे की वर्ल्ड हायेस्ट रेस्टॉरंट आहे. तर या ठिकाणी आहे ना मे बी फेस्टिवल होत असतील. हे पण मॉनेस्ट्रीचाच एक भाग आहे. ही एकदम मॉनेस्ट्री मस्त तुम्ही येऊ शकता. आणि हा जो रस्ता दिसतोय कच्चा रस्ता, हा रस्ता कच्चा आणि हा डोंगर आहे. डोंगराच्या बॅक साईडला डेमून नावाचं एक छोटंसं विलेज आहे. खूप सुंदर विलेज आहे. जसं की आपण किब्बर विलेज बघतोय त्या टाईपचंच हे विलेज आहे, पण सुंदर विलेज आहे. मी आता ना हिक्कीम या विलेजला भेट देतोय आणि या विलेजचं वैशिष्ट्य असं आहे की इथं वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस आहे आपल्या भारतामध्ये. तर इथं यासाठी लोक येतात की आपण आपल्या प्रियकरांना, आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या नातेवाईकांना, आईवडिलांना पत्र लिहितात इथून वर्ल्ड एकदम हायेस्ट पॉईंटवरनं. आणि हे जे दिसतंय तुम्हाला ते पोस्ट ऑफिस आहे. मी मागच्या वेळेस आलो होतो कोविडच्या आधी. त्यावेळेस हे जे खालची घरं दिसतात ना अशा छोट्याशा ट्रॅडिशनल म्हणजे आपण म्हणू शकतो की त्यांच्या घरामध्ये, मातीच्या घरांमध्ये ते पोस्ट ऑफिस होतं. ते बघण्यालायक होतं, चांगलं होतं. आणि आता ह्याची हाईट आहे ती 14,567 आणि मीटरमध्ये बोललं तर 4,440 हे मीटरमधली हाईट आहे. आणि आधी सांगितलं मी ते फीटमध्ये हाईट होती. तर आम्ही आहे ना आता काजामधनं लांगजा या ठिकाणी आलेलो आहे. खूप हाईटवरती. ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी तुम्ही एक्झॅक्ट मॅपच्या साईडला बघू शकता की एक बुद्धाची मूर्ती आहे. ओके, तर हे बघण्यासाठी येतात खरं लोक इथं. पण महत्त्वाचं रिझन काय माहिती का, हे जे मी या ठिकाणावर थांबलोय ते एक फॉसिल पार्क आहे, पूर्ण फॉसिल पार्क आहे. फॉसिल पार्क म्हणजे 20 मिलियन्स इयर पूर्वी जे काय प्लॅटो आपले इंडियन प्लॅटो तिबेट प्लॅटोला जॉईन झालेला, त्याच्यातून जे काय निर्माण झाले ते आपले हिमालयाच आहेत. तर त्यातला एक हा पार्ट आहे. तर तुम्हाला मी काही फॉसिल्स दाखवतो. या गावात फॉसिल्स जुन्या टाईममध्ये सापडायचे, असे वर्षावर पडलेले सापडायचे. पण आता तसं सापडत नाही. आता तुम्हाला आहे ना उकरायला लागलं. तुम्हाला मी फॉसिल्स दाखवतो. इथे एक आहे हॉटेल, त्यांनी त्या हॉटेलवरती लावलेले आहेत. माझी इथं यायची 3rd टाइम आहे. हे खाली गाव आहे, लांगजाचं गाव आहे. इथे मस्त शेती वगैरे करून ठेवलेली आहे. तर तुम्हाला हे छोटंसं कॅफे, या कॅफेवरती ना इथं फॉसिल्स दिसतात. हे जे आहेत ना हे फॉसिल्स आहेत. हे इथं उघड्यावरती सापडतात. तर त्यांनी कलर केलेत त्या साईडला म्हणा. हे ऍक्च्युली असे दिसतात फॉसिल तुकडे आहेत, हे छोटे छोटे.
तर मी काल काजावरनं आम्ही इथं पोचलो. काजावरनं निघालेलो आम्ही 7-7:30 वाजता निघालेलो आणि इथं आम्ही पोचलो 4ला. मध्ये सांगल्याला थांबलो होतो, जवळपास 1-1.5 तास थांबलो असेल, 1 तास थांबलो असेल सांगल्याला, त्यामुळे लेट झाला आम्हाला. पण पोचलो असतो मी 3-3:30 पर्यंत पोचलो असतो. पण आत्ता आलेलो आम्ही चिटकुलमध्ये. चिटकुलमध्ये हे आमचे स्टेज आहेत. बसप्पा रिव्हर कॅम्प म्हणून असं नाव आहे या कॉटेजेसचं. फार सुंदर होतं दिसत आहे. आणि इथं बसप्पा रिव्हर आहे. हे जी मागं बघताय ती बसप्पा रिव्हर आहे. मी खूप सुंदर आहेत. आणि इथले नदीचं पात्र बघा, सगळे गोल गोल दगडं भेटतात. ही चपटी आणि गोल दगडं घेतलेली आहेत तिथं घरी लावण्यासाठी. जसं की ही अशी दगडं मी भरपूर घेतलेली आहेत आणि खूप सुंदर पात्र आहे. तुम्ही पण विजिट करा चिटकुलला. मेन चिटकुल गावात गेलो नाही, पण हेच खूप आहे आमच्यासाठी, खूप आहे. चला तर भेटू. नमस्कार, मी चारुकांत दीक्षित, पुण्याचा. सुहास पंडित हे माझ्या अतिशय जवळचे मित्र आहेत. त्यांनी आणि त्यांचा मुलगा आदित्य या दोघांनी मिळून अरेंज केलेल्या टूरवर मी आलो होतो, पर्टिक्युलरली स्पिती व्हॅली. आणि आय वुड लाईक टू से की एव्हरी डे वॉज बेटर दॅन यस्टरडे. इतकं सुंदर सगळे रूम्स म्हणा, जेवायची सोय, आणि ते त्यांनी जे स्पॉट निवडलेले आहेत ना ते इतके भारी आहेत, सगळं हटके आहे. आणि याच्यामध्ये माझं एक जे ड्रीम होतं की मला बर्फात खेळायचं आहे, तेही आदित्यने पूर्ण केलं. एवढी इतकी मजा आलेली आहे. आणि आत्ता ज्या स्पॉटवर आम्ही आहोत हे नाव काय त्याचं, चिटकुल. इतकं सुंदर हॉटेल आहे की मी काही बोलायला शब्दही नाहीत माझ्याकडे. शेजारी मस्त नदी वाहती आहे, समोर उत्तम प्रकारचे कॉटेजेस आहेत. या दोघांचे मी मनापासून आभार मानतो की मला त्यांनी त्यांच्या टीममध्ये मला ॲडजस्ट करून घेतलं. आय एम रिअली थँकफुल टू देम. थँक्यू. जय वेदपाटर. मी मागच्या वेळेस आले होते 2019 साली स्पिती व्हॅलीला. ह्यावेळेस तर आणखी 2 ॲडिशनल नवीन पॉईंट काढले शोधून. त्यामुळं छान वाटलं. नदीच्या काठी आहे चिटकुल. आणि काल परवा मी बर्फात गेलो होतो, ते मडला एक खूप सुंदर, खूप छान वाटला. तो खूप वेगळा अनुभव वाटला मला. आणि मी फार समाधानी आहे ह्या ग्रुप बरोबर आल्यामुळं. मला खूप काही छान मिळालं. ओके, थँक्यू. आज चारी बाजूंनी डोंगर, मध्ये वाहणारी नदी आणि झोपड्यांसारखे पण आतून पूर्ण इंटेरियर मस्त केलेली आमच्या हॉटेल्सच्या रूम बघून मला काय वाटतंय सांगू. ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, माझ्या मनातला का येथे असेल रामा. ही वाट दूर जाते. याच्यापेक्षा स्वर्ग काय वेगळा असेल. मस्त गाव, माझ्या स्वप्नातलं, चित्रातलं. या अगोदर आम्ही काल जे गेलेलो होतो ते काझाला गेलेलो होतो, तेही सुंदर असं चारी बाजूंनी बर्फांचे डोंगर होते आणि तिथे बसलेलं सुंदर असं हॉटेल होतं. आणि त्याच्या अगोदर मड विलेज नावाचं, तिथे तर हॉटेलच्या खिडकीची पडदा आम्ही बाजूला केला आणि समोर बर्फाचा मस्त डोंगर. असं चित्र मी कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं. असं सुंदर चित्र मला तिथे बघायला मिळालं. आणि मनसोक्त आयुष्यात पहिल्यांदा मी बर्फामध्ये हुंदडले, मस्तपैकी नवऱ्यावर फोटो काढले. अशी मजा मला याच्या अगोदर कधीच आलेली नव्हती. एवढं मस्त छान ट्रिप एन्जॉय केली आणि इतक्या छान कंपनीबरोबर मी आले, त्याचा मला खूप अभिमान वाटतोय आज. थँक्यू. अशी मजा येते ना, सध्या सांगतो. इथे बसल्यावर सारखी बासरीच वाजवत राहावीशी वाटते. असं म्हणतात की काश्मीर हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे, पण स्वर्ग से भी सुंदर काही असेल ना तरी स्पिती व्हॅली आहे.
एकही असं दिशा नाही, एकही अशी जागा नाही की तिकडून नजर हटेल. सगळीकडे फक्त बघत राहावं असं वाटतं. इतकी मस्त छान मजा येते आणि ही ट्रिप पण इतकी छान अरेंज केलेली आहे की कालच्यापेक्षा आजचा दिवस भारी आहे. म्हणजे असं वाटतं की आता ह्याच्याहून आणखी काय असणार. तर इतकं भारी दुसऱ्या दिवशी येतं. पहिल्या दिवशी आम्ही असे सुंदर व्हॅलीज बघत आलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला हळूहळू बर्फाच्छादित शिखरं दिसायला लागली. आम्ही बसमधून असे मानावर करून बघत होतो की काय बर्फ कुठे दिसेल, बर्फ कुठे दिसेल. नंतर शेवटी अशी जागा आली की बर्फाशिवाय काहीच दिसत नाही आणि आम्ही ज्या घरात राहिलो त्याला लागून बर्फ. त्याच्या पुढची गंमत म्हणजे आम्ही बर्फात खेळलो, लोळलो, नुसती मजा केली. आमचं वय बी आता विचारूच नका. आम्ही आता 10 वर्षाच्या खालची मुलं झालेलो आहोत आणि इतकी मजा करतोय सध्या. त्याशिवाय खाण्यापिण्याची चंगळ आहे. इथल्या रूम्स आम्हाला ज्या मिळाल्या अतिशय सुंदर होत्या. थँक्स टू आदित्य, थँक्स टू हिज पप्पा. खूप मजा आली. दिस इज अ लाईफ टाईम ट्रिप. दॅट्स ऑल. थँक्यू व्हेरी मच आदित्य. थँक्यू व्हेरी मच सुहास.